आपण बघतोय वांगचूक यांच्या समर्थनासाठी यावेळेस नागपूरमधली ही दृश्य पाहिली आणि आता दिल्लीतली ही दृश्य बघतोय। ही दृश्य किती विदारक आहेत गिरीश। समोर संसद दिसते, संसदेच्या आतमध्ये कामकाज तहकूब झालेलं आहे। संसदेच्या बाहेर ज्या लोकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत बसवलं त्यांच्यावरच कशा पद्धतीनं या ठिकाणी अश्रुधुराचा वापर, या ठिकाणी लाठ्या-काठ्या वापरल्या गेल्या, त्याची ही दृश्य आपण बघतोय। ही अतिशय विदारक अशी दृश्य आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। संसदेच्या गेटपासून हडली म्हणजे अगदी 150 ते 200 मीटर अंतरावर आपण बघतोय की कशा प्रकारे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात। मात्र या आंदोलनाची धग फक्त दिल्लीपुरती मर्यादित राहिली नाही, आता अनेक राज्यांमध्ये आंदोलन पसरलेलं आहे। आपण बघितलं की काही वेळापूर्वी उपराजधानी नागपूरमध्ये तरुणाई एकवटलेली आहे, काल मुंबईत झालं होतं, कोल्हापूरमध्ये झालं होतं। कोल्हापूरमध्ये तर गोकुळच्या कामगार संघटना एकत्र आली होती आणि त्यांनी वांगचूक यांना समर्थन दिलं होतं। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत, पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून देखील विद्यार्थी हटत नाहीयेत आणि त्यामुळे पोलिसांना पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून या लोकांना, या विद्यार्थ्यांना तिथून दूर करावं लागलेलं आहे। पुन्हा एकदा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचं या ठिकाणी कळतंय। या आधी देखील अश्रुधुराच्या नळकांड्या फोडूनही विद्यार्थी तिथंच दडून बसले होते, हटत नव्हते आणि आता पुन्हा एकदा अश्रुधुराचा वापर पोलिसांना करावा लागलाय। बीजेपीचं आंदोलन केंद्र सरकारला हाताळता आलं नाही, केंद्र सरकार ठाम अपयशी ठरलेलं आहे। 22 दिवसापासून जंतर मंतरवरती सुरू असलेलं जे आंदोलन आहे, हे आंदोलन, या आंदोलनाला अखेर आज हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। संसद भवनाच्या दिशेनं जो मोर्चा निघालेला होता, या मोर्चावरती अश्रुधुराच्या गोळ्या डागण्यात आल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत ज्या पद्धतीने पोलिसांकडून सर्वसामान्य जे आंदोलक आहेत, जे तरुण आहेत, कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक आहेत, सोनम वांगचूक यांचे समर्थक आहेत, जे या ठिकाणी जंतर मंतर मैदानावरती आपल्या हक्कासाठी आलेले होते, त्यांना या पद्धतीने त्यांच्यावरती अश्रुधुराच्या गोळ्या डागण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत ज्या पद्धतीने हे आंदोलन मोडून काढण्याचा हा डाव आहे का, अशा पद्धतीने एकंदरीत चित्र सध्या संसद भवन मार्गावरती असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलक या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच आंदोलकांचं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार असतो, आंदोलनाला संवादाच्या मार्गाने ते आंदोलन सोडवणं गरजेचं असतं। मात्र अशा पद्धतीने जर जे तरुण आहेत, जे युवक आहेत, जे शिक्षण घेणारी तरुण पिढी आहे, त्यांच्यावरती अशा पद्धतीने जर अश्रुधुराचे गोळे टाकले जात असतील तर यातून देशभर एक वेगळा संदेश जाईल आणि यातूनच आंदोलन चिघळण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते। कॅमेरा पर्सन राजू गौतम सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली।